रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज मी एकदम रपचिक फ्लॅट दाखवतो, एकदम सुंदर, एकदम भारी. कारण की ह्या फ्लॅटमध्ये फक्त कपडे घेऊन यायचे आणि राहायला चालू करायचे. बाकी सगळं नवंचं नवं, अनयूज अनटच असणारा कोरा फ्लॅट आहे. आणि फ्लॅटचं लोकेशन मात्र बाळकुंबला रुनवाल आयरीन म्हणून कॉम्प्लेक्स आहे, जे नवंच झालेलं आहे. आणि तिथेच हा अनयूज अनटच असणारा फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये जर बघितलं तर उजेड आणि वारं हे दोन्ही गोष्टी आहेत. कारण की फ्लॅट जर तुम्ही बघितलं, बाहेर जाताना पूर्व दिशेला आहे, आतमध्ये येताना पश्चिम दिशेला आहे. जर तुम्ही पुढे बघितलं तर 2 फ्लॅट समोर आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला पण मिळणार आहेत. आणि इथेच हा चांगल्या पद्धतीचा बनवलेला फ्लॅट आहे, ज्याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर 6,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे. पण एक कार पार्किंग पण मिळणार आहे. मालकाने ऑलरेडी सेफ्टी डोअरचं काम नवं कोरं केलेलं आहे. फ्लॅट दरवाजा, तुमचा सोफा कम बेड आणि एकदम बघा, जर तुम्ही ही पश्चिम दिशेला खिडकी असल्याकारणाने हा पडदा हालतोय, अशी हवेचा फ्लो तुम्हाला घरामध्ये मिळतोय. इकडनं जर बघितलं तर गार्डन सुंदर आणि चांगल्या पद्धतीची दिसते. सो अम्युनिटीज पूर्णपणे दिसतात, बाकीच्या बिल्डिंग्स तुम्हाला पूर्णपणे दिसतात. पण हा जो फ्लॅट आहे हा हायरला पण नाही, लोअरला पण नाही. तसं बघितलं तर मध्यमच ठिकाणी हा फ्लॅट असणार आहे. एक कार पार्किंग तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळणार आहे. मालकाने बारीक सारीक काम करून घेतलेलं आहे. वरती फॉल सिलिंगचं काम झालेलं आहे, इकडं डेकोरेशनचं काम झालेलं आहे, इथे सिटिंग करून ठेवलं आहे, इकडं सिटिंग करून ठेवलं आहे. अधिक इकडे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हे तुम्हाला ऑलरेडी TV युनिट बनवून ठेवलेलं आहे. वरती जर बघितलं तर नवा कोरा अनयूज अनटच AC आहे. इथं त्यांनी डायनिंगसाठी सुविधा करून ठेवलेली आहे. ह्या असं मस्त डिझाईन करून ठेवलेला फ्लॅट आहे. परत किचनला जर आलं तर किचनला त्यांनी ऑलरेडी असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा काचेचा दरवाजा लावून घेतलेला आहे. आतमध्ये आल्यानंतर त्यांना इकडे जर बघितलं तर वॉशिंग मशीनसाठी वेगळी अशी जागा इकडं उपलब्ध करून दिलेली आहे. किचन यांनी व्यवस्थित बनवलेलं आहे, किचनच्या शेगडी लावलेल्या आहे. वरती किचन बनवून वरती स्टोरेज बनवलेलं आहे. इथे पण फॉल सिलिंग केलेलं आहे, गॅसची पाईपलाईन आलेली आहे. इथं फ्रीज आणून ठेवलेलं आहे. इथं भगवंताचं गणपतीजीचा फोटो लावलेला आहे. तर असं जर ओव्हरऑल बघितलं तर इथं एक काम करायचे, कपडे आणायचे, पैसे द्यायचे, कपडे आणायचे, राहायला यायचं. पुढे आला तर हे सगळं लाईटीचं म्हणा, फायबर हे एअरटेलचं हे सगळं लावून ठेवलेलं आहे. नंतर पुढे आला तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं चांगल्या पद्धतीचं हेही बनवून ठेवलं. इथं मच्छरच्या जाळ्यासहित खरं लावून दिलेलं आहे. मला असं वाटते जे मंडळांकडं वेळ नाही आहे, इथं आरसा लावून ठेवलेला आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी खरं बेसिक गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करून ठेवलेल्या आहेत. नंतर आपण इकडे जर आलो तर हे कॉमन बेडरूम आहे. ह्याच्यात जर बघितलं तर मस्त आणि चांगल्या पद्धतीच्या खुर्च्या, क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे तुम्हाला खिडकी, पडदे नवेचे नवे कोरे कोरे आहेत. त्याच्यानंतर इकडे कपाट नवं कोरं बनवून ठेवलेलं आहे. इकडं सोफा कम बेड मस्त आणि मोठं बनवून ठेवलेलं आहे. स्टडी टेबल आणून ठेवलेलं आहे. वरती फॉल सिलिंग सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. अशा पद्धतीचा हा फुल्ली फर्निश, एकदम डेकोरेटिव्ह, जिथे फक्त मी तुम्हाला सांगितलं पैसे आणायचे आणि राहायला यायचं, कपडे घेऊन यायचं आणि राहायला यायचं. TV मला वाटते आपल्याला लागणार आहे. आणि जर पुढे आलो तर हे शेवटचं बेडरूम आहे. इथे जर बघितलं तर इथं पण हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे सगळं बदली करून मग लावून घेऊन मग ते बनवलेलं आहे. तर वरती याला सुंदर सजवलेलं आहे, डेकोरेट चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. पुढे जर आपण आलो तर इथं हे दरवाजे यांनी हे सगळे बिल्डरने दिलेले, हे सगळं त्यांना डिझाईन करून याला हे पण करून ठेवलेलं आहे. हा बेडरूम आहे शेवटचा. ह्या बेडरूमला जरी आपण आला तर इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी किंवा खिडकी आहे. अधिक इकडनं जर बघितलं तर मग मात्र तुम्हाला तुमची जी अम्युनिटीज आहे, गार्डन म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, क्लब हाऊस म्हणा, ते सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की दिसते. अधिक कपडे वाळवण्यास, सुकत घालण्यासाठी पण हे रॉड वगैरे सगळं लावून ठेवलेलं आहे. पडदे इथे पण आहेत, वरती पण इथं फॉल सिलिंग, AC, ड्रेसिंग टेबल, कपाटं, TV युनिट्स आणि बेड हे सगळं तुम्हाला आहे असंच. आणि हा बेड काय मोठा आहे, भरपूर मोठा बेड आहे. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर कपाट पण मोठं आहे. असं सगळ्या बारीक साऱ्या गोष्टी करून फुल्ली फर्निश तयार केलेला हा फ्लॅट आहे. जर कोणी मंडळी अशा पद्धतीचा फ्लॅट बघत असतील तर मला असं वाटते हा फ्लॅट चुकीचा नक्कीच नाही आहे. चांगला फ्लॅट आहे. ज्यांना वेळच नाही आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला आहे. आणि विशेष म्हणजे याच्यात आपल्याला एक कार पार्किंग मिळेल, सोसायटी झालेली आहे, OC आलेली आहे, CC झालेली आहे, सगळं कंप्लीट आहे. त्याच्यामुळं मला नाही वाटत काही इथं काही प्रॉब्लेम आहे. राहिला प्रश्न, तुम्ही कोणत्या बँकेकडे जाऊन इथं लोन घेऊ शकता आणि लोन घेऊन 10% डाऊन पेमेंट किंवा 5% डाऊन, काय काय बँका 5% डाऊन पेमेंट देऊन 95% पण लोक घेतात. काही लोक 10 आहे, काही 20 आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तेही करू शकता. म्हणजे इथे मग थोडक्यात बँक कोणत्या बँकेला तुम्ही प्रस्ताव दिला तर लोन बाकी तुम्हाला इथं नक्की मिळेल. तर कोणी मंडळी अशा फ्लॅटमध्ये इंटरेस्टेड असतील तर आम्हाला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात. फ्लॅटमध्ये बाकी 1 रुपयाचं काम करायची गरज नाही. तुम्ही या आणि राहायला चालू करा.
तर असेच नवे जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रोज घरं तुम्हाला आम्ही दाखवतो. मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी आमचे घरं बघावेत, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स पण करावं, जेणेकरून आम्ही जे रोजचे मेहनत घेतोय त्या मेहनतीला यश येईल. म्हणून तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतो की जास्त सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त घरं बघा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.